क्राईम ब्रांच युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तागडे यांनी व यांच्या पथकाने मकर संक्रांतला उडवल्या जाणाऱ्या पतंगीला असणारा नायलॉन मांजा जो अवैधरित्या विक्री केला जात होता अशा 2 आरोपींना अटक केली आहे। मोहम्मद अतीफ अन्सारी आणि बोझर मजीद अन्सारी असे आरोपींचे नाव असून यांच्याकडून एकूण 30 पेटी माल हस्तगत केला आहे। बरोबरच हे आरोपी कपिलनगर पोलीस स्टेशन जवळ हद्दीत असलेल्या गणेशनगर कळसा मळसा या जागेवर मांजा ठेवून विक्री करत असल्याचं महेश तागडे यांनी सांगितलं आहे। नागपूरमध्ये संक्रांतीच्या अनुषंगाने जो नायलॉन मांजा आहे प्रतिबंधित आहे शासनाकडून, तर याच्या साधारण 1548 चक्री म्हणजे 21 पेटी माल आम्ही एकूण 30 पेटी माल आम्ही हस्तगत केलेला आहे। यामध्ये मोहम्मद अतीफ अन्सारी आणि अबूजर माजिद अन्सारी हे 2 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। यांनी पोलीस स्टेशन कपिलनगरच्या हद्दीमध्ये गणेशनगर खसळा मसळा कामठी रोड या ठिकाणी एक गाळा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी तो माल ठेवलेला होता। त्याबाबत युनिट 3 क्राईम ब्रँचचे पोलीस अंमलदार मनीष रामटेके यांना माहिती प्राप्त झाली होती। त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक काटोके आणि युनिट 3 चे पोलीस अंमलदारांचे पथक यांच्यासह त्या ठिकाणी रेड कारवाई करून एकूण 30 पेटी नायलॉन मांजा जो शासनाने प्रतिबंधित केलेला आहे त्याच्यावर कारवाई करून ताब्यात घेण्यात आलेला आहे। एकूण मांजाची किंमत 28,26,000 असून इतर त्यांच्याकडे जो मोबाईल मिळालेले आहेत असा 29,26,000चा माल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि त्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी कपिलनगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। कुठल्या कलमा अंतर्गत यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला, याच्या अगोदरही यांच्यावर असे काही गुन्हे होते काय? यापूर्वी यातील जो आतिफ अन्सारी आहे यावर एक गुन्हा दाखल आहे। अबूजर अन्सारी यावर हा पहिलाच गुन्हा दाखल आहे। पर्यावरण संरक्षण कायदा कलम 5 आणि 15 या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आणि कुठले अधिकारी या कारवाईमध्ये सामील होते? नमूदची कारवाई जी आहे पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त श्री माकणीकर सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली असून पोलीस उपनिरीक्षक देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक काटोके तसेच युनिट 3 चे पोलीस अंमलदार यांनी ही कारवाई केलेली आहे। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बोमडवारची रिपोर्ट, नागपूर।